गाईस, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये। आज जाम हार्ड विषय आहे गाईस, काय सांगू तुम्हाला। आता ऊन बघू शकता तुम्ही किती आहे, म्हणजे माझं डोलं पण खोलवत नाही एवढं ऊन आहे। आता चालल्यावर जरा स्टेज जवळ आजचा थंबनेल तर तुम्ही बघलेच असेल, मॅच आहेत गाईज, आज फायनल डे। आणि वडापाव घेऊन चालल्यावर बघू शकता गाईस, वडापाव खाता मस्त आणि दाखवतो तुम्हाला डीजे ऑपरेटिंग करताना कसा आहे, आज कोण जिंकतं, फायनलला काय होतं दाखवतो तुम्हाला। ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा। गाईस बघू शकता आंबा आणलं खायला, खाता मस्त। आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। घरत कुटुंबियांच्या वतीने नुकतंच आगमन झालं जयंत पाके साहेब, उपविभाग प्रमुख उबाटा गटाचे देवे दुचुंबे जयंत पाके साहेब, आपला विनंती करतो की आपल्याला सन्मान स्वीकारा। आदरणीय जयंत पाके साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल। कोणाले बोल ना। जयंत पाके साहेबांचा शुभ सन्मान, त्यानंतर नितेशजी पाटील खारगर आणि सुरेशजी मडवी यांचा शुभ सन्मान केला जाईल। त्याच्यावर सुरेशजी माने देवत शाखा प्रमुख यांचाही शुभ सन्मान केला जाईल। पहिल्यांदा जयंत पाकरे, नितेश पाटील साहेब आपण या, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। फुल टॉस, बैठक, फ्लॅट अँड फ्युरियस, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार नितीन जाधवच्या बॅटमधून। ओपनची मोठी क्रीडा स्पर्धा आहे, ग्रामीणच्या आयोजनापेक्षा जबरदस्त आयोजन। हाफ ट्रॅकर बॉल मागे ठेवला होता, स्क्वेअर लेग कडे वळवला बॉल, फिल्डर नाहीये, बॉल चाललाय बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा मिळतील अली पटेलला, टोटल झाली 6। गेला ऋषभजी घरात आणि प्रशांतजी घरात यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज या ठिकाणी ते ठेवण्यात आले आणि संध्याकाळपर्यंत हे कॅश प्राइज आणखीन वाढण्याची शक्यता आहे। बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय साहिल गायकर, व्यावसायिक खेळाडू आहे अशी ओळख त्याने मात्र स्वतःची बनवली आज या संपूर्ण क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये। राऊंड द विकेट, हो यावेळेस मात्र फुल लेंथ बॉल बरोबर बॅटच्या समोर बॉलला टाकलं होतं आणि बॅटच्या समोर बॉलला वळवलंय। कडक बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग अटॅक साहिल गायकरचा आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल आणि तिसरा बॉल पुन्हा डॉट। राऊंड द विकेट, हो यावेळेस पुन्हा एकदा पायावरती तर बॉल लागलाय, परंतु पंच अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम राहतील की बॅटला बॉल लागलाय कन्फर्म आहे आणि त्यामुळे दीपक सरांनी हा इशारा दिला की इथे एक सिंगल पासून हार्दिक स्वागत, वॉर्म वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण टीमच्या मॅच दरम्यान अर्थात फायनल मॅच सध्या सुरू आहे आणि फायनलच्या मॅचसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे। सामन्याकडे आपण जाऊया पुन्हा एकदा। 2 धावा इथे स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील आपल्याला। साहिल गायकरने ज्या 2 धावा घेतल्यात, आता सुरुवात केली साहिल गायकरने देखील आपले हात मोकळे करण्यास सुरुवात केली आहे। ऑन साईडला खेळले, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय मिड विकेट कडे, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे। सिंगल, 1 धाव आली, सिंगल पेक्षा वेगळं काही नसेल। टीमची टोटल या 1ने पुढे जाते, धावसंख्या 22, 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत। आवाज करू। बॉलिंग मार्क वरती लखन जाधव पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आणि बॉल वरती केलेलं आक्रमण, तिथे बॉल स्टॉप केला गेला। अपेक्षा या ठिकाणी मात्र होती पंच नो बॉल देतील, परंतु आता तुमच्याकडे रिव्ह्यूचा पर्याय देखील नाही, त्यामुळे जावं लागेल। एक वाईड एक नो। राजकारणात अनेक चौकार आणि षटकार मारलेले हे व्यक्तिमत्व पिवला दिसतं नुसतं। ठरतं
बॅट ची कडा इथे घेतली तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल. छोटीशी गाव आहेत या परिसरामध्ये. गिनापुरी छोटंसं गाव आहे, हे देखील एकटपडा तेवढंच छोटंसं गाव आहे. परंतु म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, गाव किती छोटं किती मोठं याच्यापेक्षा गावात किती मोठ्या मनाची माणसं आहेत ते महत्वाचं आहे. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. चला असो, षटक क्रमांक पहिले इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्या आणि आता इथून पुढे 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 75. 30 बॉल 75. सामना संपलेला नाहीये, कारण 5-5 ओव्हरच्या मॅच मध्ये कधी कधी या 75 धावा होत आहेत. पॅक क्राऊड सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. जस्ट डेनिम कक्षामध्ये तुम्ही पाहताय, भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. या दरम्यान खऱ्या अर्थानं मंचाकडे त्यांचं आगमन झालं. ते आदरणीय धनाजी पाटील साहेब अंतारली BJP मंडळ अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जयेंद्र काळेंसाहेब हेदुटणे आणि सुभाषजी पाटील साहेब अंतारली या तिन्ही पाहुण्यांचं करूया आपण मनस्वी स्वागत. कटपडा टीमचा दुसरा बॉल ऑन साईडला पुन्हा मिडॉनकडे, त्याच ठिकाणी बॉल चाललाय, परंतु इथे धाव घेण्यामध्ये आले यश. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला दुर्गेश ठाकूर, तो दुसरीकडे आपला नीरज ठाकूर. ही जोडी मात्र पाहायला मिळते. मगाशी एक चांगला उल्लेख त्यांच्या कॅप्टननी केला की दुर्गेश ठाकूर आणि अक्षय ही आमच्यासाठी दोन अशी अनमोल हिरे आहेत, जे ॲज अ ऑलराऊंडर म्हणून नेहमीच भूमिका बजावतात मैदानाच्या आतमध्ये. आकार घेते धावा झालेल्या 14. सामना ऑन आहे. मॅच मध्ये पलटवार होईल असं दिसतंय, कारण जरी टार्गेट मोठं असलं तरी प्रत्युत्तर दिलं जाते मंगेशच्या त्या फलंदाजीला. दुसरा बॉल खूप चांगला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये बॉटम बॅटचा वापर, बॅक टू बॅक जमिनीला घासत पुसत 60 बॉल सीमारेषा पलीकडे. मनगडात आहे जोर, मारलाय कडक 4. तर गाईज 2 बॉल 18 चेंडू म्हणजे मॅच म्हणजे इम्पॉसिबल आहे. मला तर वाटतं एकटपाडा जिंकल. गाईज बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो गाईज पाहूया परत एक वेळा कहाणी काय होते. शेवटचे 2 बॉल 18 धावा. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, आणि जसा बॅटर पडलाय तसा संघ देखील थोडासा बॅकफुटला गेलाय. नेवाली पाडा आणि शेवटच्या बॉलवर नाव कोरलेलं आहे या स्मृती चषकावर. गावदेवी एकटपाडा चॅम्पियन आहेत या बाबडीच्या पाडा ट्रॉफी मध्ये. अभिनंदन. गाईज बघू शकता खरी ट्रॉफी याला भेटले. 1 नंबरची ट्रॉफी भेटले गाईज. सन्मान चिन्ह भेटले DJ देवेश. गाईज बघू शकता आता जिंकलेला आहे आपला मयूर व्हायची टीम जिंकलेली आहे. जल्लोष बघा गाईज, जल्लोष बघा, फुल जल्लोष आहे गाईज. कमिटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आपण पहिले सन्मान घेऊया. आज खूप चांगले निवेदन स्पर्धेमध्ये. दादा बघू शकता गाईज तुम्ही आता एकटपडे टीम मध्ये चांगले केले. दादा तुमची 50 झाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि कसं वाटते तुम्हाला जिंकल्याबद्दल? खूप आनंद आहे. माझे प्रेक्षक, माझी टीम सगळी आनंदी आहे. जल्लोष बघू शकता गाईज, जाऊ मोठे जल्लोष यांचा. बघू शकता गाईज नकुल दादा भेटलेला आहे आपल्याला. नकुल दादा काय बोलतो, तुमची टीम जिंकली, आता कसं वाटते तुम्हाला? लय आनंद झाले मला. मॅच जिंकली आमची.
या वर्षी म्हणजे या सीझनचा पहिलीच एक नंबर असेल ना नाही तुमची? एक 3 नंबर आहे, हा. एक 2 नंबर आले आणि यो चॅम्पियन पहिल्यांदा झालं. अच्छा. जे विनायक दादा घेरात आपण या आपल्या शुभार्थी सन्मानित करूया पाहुण्यांना. सगळ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो. यानंतर मयुरा ज्वेलरचे सर्व मगनलाल जमनलाल गुजर यांचाही शुभ सन्मान केला जाईल. यानंतर प्रेमाताई आपाची याला विनंती करेन. तर या आपल्या शुभकामना आपण गायचं. प्रेमाताईला विनंती करेन आणि सृष्टी आराध्या आणि माई आपण या आपल्या शुभार्थी सन्मान करायचं आहे. आणि शाहीच्या पण छोटीशी शाहीच्या पण या सामन्यात आनंद. तर गाईज आता तुम्ही बघू शकता RCC पेठ चौथा क्रमांक आलेला आहे आणि आता आम्ही चाललो बघू शकता सायकल ट्रॅव्हलिंग गाईज. सायकल बक्षीस भेटलेली आहे त्यांना. सायकल पोहोचवता आम्ही जय आहे बघू शकता पुढं गाईज. तुम्हाला एक गोष्ट सांगण्याला आनंद होईल का जयला पण म्हणजे लकी ड्रॉला ट्रॉफी म्हणजे बक्षीस भेटलेलं गाईज. अशी सायकल सेम सायकल आहे गाईज. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आता बघू शकता. आता गाडीवर आले त्याची सायकल पोचवली आता घरी. आता पेटला न्यायचे गाईची सायकल चालत गाईज बघू शकता. आता ज्यूस प्यायला थांबलेलो. जय पण आहे सोबत ज्यूस पितो आणि आता निघता तिकडे जायला. देवलांग गाईज दाखवतो तुम्हाला अजून काय काय होतं. चालूच पडली आता फार.